समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित जने जडू देसी. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरी चरण संतांची, त्यांच्या कृपादानेकतेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, शरण शरण हनुमंता, तुम्हालू रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. शूर आणि धीर स्वामी काळजी तो साधूर, तुका म्हणे रुद्रांजनीची या कुमरा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा देवडीकर बाबांच्या गाथेतला म्हणा. मग त्यांच्या गाथेच्या उपोद्घाताचा पहिला असा एक सूत्रबद्ध अभंग आहे, असा आपला वारकरी संप्रदाय आतापर्यंत सांगत आलेला आहे. जगाच्या अंतापर्यंत ही मूळ सूत्र काही बदललेली नाहीत. प्रत्येक जीवानं उपासना करायची आहे. ज्याची आपण उपासना करत आहोत ते उपास्य कसा आहे हे कळवून घ्यायचं जबाबदारी उपासकाची आहे. तो कसा आहे हे सांगण्याकरता काहीतरी त्याची लक्षणं सांगावी लागतात. म्हणून तुकोबारा या अभंगातून लक्षणं सांगतात, आम्हाला उपदेशही करतात. जी लक्षणं सांगितली त्या लक्षणाचा देव शोधून बघावा लागेल. तो आपल्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे हेही बघावं लागेल. आणि हे बघत असताना आपल्याजवळ विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, दिसणाऱ्या जगताविषयीचं मिथ्यात्वाची बुद्धी पाहिजे. वृत्ती साधन म्हणून कशी वापरायची हेही सांगतात. आम्ही जे व्यवहारात कर्म करत आहोत, काही जे धर्म आचरण करत आहोत, हे कर्मधर्म कसं काय व्यर्थ जाणार आहे, ते का कायमचं फळ असं देत नाही, अविनाशी असं फळ कर्मधर्म देत नाहीत. आणि त्याचाही विचार करावा असे सूत्रबद्ध अभंग आहे. देव सगुण मानावा का निर्गुण मानावा, अनेक असे आम्हाला काय तो प्रश्न आहेत, अडचणी आहेत. म्हणून उपासकानं उपास्य निवडताना त्या उपासकाची अशी जाणीव व्हावी, म्हणजे मूळ त्याचं स्वरूप कळावं. हे कळण्याकरता तुकोबारायांनी हा अभंग अतिशय सगळ्याच मला शास्त्रकारांनी अभंगाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. आणि हा अभंग म्हणजे गाथेची मूळ कल्पना आहे असंही म्हणतात. हा अभंग कळण्याकरता इतर गाथा सगळा पाठ करावा लागेल, वाचावा लागेल, परिशीलन करावं लागेल. कारण विवेक, वैराग्य, जगतमिथ्यात्व, वृत्ती, सगुण, निर्गुण आणि कर्मधर्म हे सोडलं तर काहीच परमार्थात उरत. सगळाच अभ्यास या अभंगातून महाराजांनी सांगितलेला आहे. म्हणून तुकोबाराय म्हणजे हे कलियुगातला अंतिम बोलणं म्हणायचं. त्यानंतर निळोबारायांनी तसं सांगितलं आम्हाला. कारण त्यांच्या सारखं परावाणीतनं समाधी भाषेतनं बोलणारा महात्मा आमचं भाग्य. त्यांच्यानंतर आम्ही इथं जन्माला आलो. तुकोबारायांची वाणी आम्हाला मुखातून गाता आली, म्हणता म्हणजे एकमेकांना तशी चिंतन करता आली, बोलता आलं, गायन करता आलं.
निदान तुका म्हणे म्हणून तरी आम्ही जरी देह ठेवला तरी निश्चित माणसाच्या जन्माला येऊ, दुसऱ्या तरी जन्माला जाणार नाही. खात्रीशीर तुकोबारायांचं एवढं मोठं वैभव तुकोबारायांनी अनुभव घेतला, नुसतं सांगितलं नाही, तत्वाचं दर्शन आणि तत्वाचा अनुभव घेऊन हे सगळं मांडलेलं आहे. म्हणून जे केलं कृतीतला तोच भाव त्यांनी स्वानुभवातून सांगितला. आणि असा आमचा एक सांप्रदायिक शिष्ट पद्धत आहे की पहिल्या दिवशी मंगलाचरणाची सेवा असावी, व्हावी. मग फड परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी शेवटी देवाचं स्वरूप आणि तटस्थच लक्षण सांगावं. या नियमानं आपला देहूकर फड असेल, भास्कर संप्रदाय असेल, अन्य संप्रदाय असतील, समचरण दृष्टी अभंग आपल्यामध्ये घेतात. मंगल करावं, कारण आपण हा आज उभा केलेला नामयज्ञ आहे, निर्विघ्न पार पडावा. यामध्ये कोणतीही अधिभौतिक अधिदैविक अडचणी येऊ नये, निर्विघ्न पार पडावं. त्याच्याकरता त्याच्याकडं वचन घ्यावं. आपलीही तब्येत ठीक राहावी 6-7 दिवस, कारण आता दिवस कसला आहे सांगायची काही गरज नाही. हेतू काय की कोणी साक्षी विन केले उद्धारा भजन, देवाला साक्षी ठेवून आपण भजन करायचं आहे. आणि मग त्याच्या मंडपात बसायचं. तर कथेची सामुग्री देह अवसानावरी, देह अवसान नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा. ही गात्रे पांडुरंगा माझी, कारण ऊस काढून सगळी भेंडाळलेले आहेत महाराज. ऊस सप्लाय नव्हतला. हेतू काय, ऊस म्हटलं की झोप लागत नाही महाराज, अशी अडचण आहे. मग गात्रे माझी पांडुरंगा, इतका त्रास झालेला आहे महाराज एक एक गोष्टीविषयी. आणि मग तरी देखील जीवाचा लोभ मोह सुटत नाही, तरी सुद्धा आम्ही परत त्याच क्रिया करत आहोत. असते यातून बदल व्हावा म्हणून हे शरीर साधन म्हणून मिळालेलं आहे. शरीर सांभाळावं लागेल. शरीर कसंही नाही वापरून चालणार. याची मुदत जेवढी आहे तेवढं प्राण शक्ती याला चालवत राहील. पण हे जास्तीत जास्त वापरायचं, हे ऐच्छिक म्हणून वापरायचं का कंपल्सरी वापरायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. 2 विषय असतात. इच्छेने एक विषय निवडतात आणि कायमस्वरूपी विषय असतो. तसं परमार्थ हा इच्छेवर असू नये, परमार्थ हा कायमस्वरूपी असावा. आणि संसार त्याला जोडीला म्हणून ऐच्छिक असावा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. हे परमात्म्याचं चिंतन करत असताना, उपासना करत असताना, नामसाधना म्हणा, कर्मातून उपासना म्हणा, ज्ञानातून कळवून घेताना म्हणा, आम्हाला जे दुःख होतंय त्या दुःखातून आम्हाला काय व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. दुःख होतच राहील, कारण केले कर्म झाले तेच भोग आहे. संकट बंद होणार नाहीत, पण संकट सोसण्याचं सामर्थ्य मात्र देव देईल. खरा परमार्थ हा मानसिक शांतीसाठी आहे. देहाचे भोग बदलता येत नाही, बदलून घ्यायचे नाही. जरी बदलले तरी पुढल्या जन्मात आम्हाला ते सोसावं लागेल, भोगावं लागेल. आणि मग जे काही आता जीवनमुक्त पुरुषांनी आमच्या समोर अनुभव मांडले, त्यांनी ज्या ज्या काही क्रिया केल्या ते करणं जीवाच्या अखत्यारीत नाही, जीवाच्या सामर्थ्यापेक्षा ते मोठं आहे. म्हणून त्यांना मंगल करायची गरज नाही, देवाला मंगल करायची गरज नाही. मंगल करायचं आहे ते आम्हाला, कारण आमचं कार्य अर्ध राहू नये, अपूर्ण राहू नये. म्हणून मंगलाची देवता एक भगवान गणेश, सरस्वती माता यांना वंदन करावं. त्यांच्या निमित्तानं महाराज त्यांनी सद्बुद्धी द्यावी, हा नामयज्ञ पार पडावा. म्हणून आपल्याही वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाचं प्रथम नमन करावा असा विधी आहे. आणि पांडुरंग सगळ्यांचा काय आहे हो, सत्ता स्वरूप स्फूर्ती आनंद देणारा देव आहे. म्हणून पांडुरंगा व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही या जगामध्ये, असा अनुभव घेऊन आम्हाला संत सांगतात. तो कसा आहे हे सांगण्याकरता त्याने अभंगातून लक्षणं सांगितली. तो परमात्मा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरणामध्ये विटेवर उभा आहे भीमेच्या तटावर, अनादिकालापासून अजून उभा आहे. पुंडलिक रायने आपल्या तपाच्या बळावर त्यांना उभा केला. आणि मग लोकांच्या कल्याणाकरता मुडपापी जैशे तैशे उतरी काशे लावून. आणि मग खरं झालं तुकोबाराय म्हणतात, एका संतांच्या वचनाकरता आजही तो खाली बसायला तयार नाही, उभा आहे. जे सांगितलंय ते कार्य करीत आहे. कारण ज्ञान विज्ञान विहीन लोक येतील, त्यांचा उद्धार कोण करायचं? कळणाऱ्या माणसांचा उद्धार होईल. अभ्यास करतील, वाचतील, काहीतरी करतील. न कळणाऱ्यांच्यासाठी काय? म्हणून त्यांनी नामरूपी नौका पुंडलिकरायाने आमच्याकरता उभी केली. आणि मग त्या नाम नौकेमध्ये आपण बसायचं, तिथं काही कष्ट घ्यावं लागत नाही. आणि मग ते आपणच सगळ्यांचा उद्धार भवतरावया उत्तम हे
भिजवणे दीपा वाहत. आणि मग पुंडलिकरायांच्या सामर्थ्यानं तो देव आजही उभा आहे. तो समपायामध्ये उभा आहे, त्याची दृष्टी सम आहे, साजिरा आहे, सुंदर आहे, म्हणतात देखणं आहे. आता मूर्ती रूपानं बघायला गेला तर देव इतकासा सुंदर वाटत नाही, खडबडीत आहे. पण देवाचं रूप देखणं म्हणावं का स्वरूप देखणं म्हणायचं? स्वरूप दृष्टीतला देव आकार नाही त्याला, त्यामुळे त्याला देखणं म्हणता येत नाही. आणि रूपातला देव आहे तो एका अभिव्यक्तीत आहे असं म्हणता यायचा. कोणाला नरसिंह दिसला, कोणाला रामप्रभू दिसला, कोणाला कृष्ण दिसला, कोणाला परशुराम दिसला. नरसिंह आवडेल काय कृष्ण परमात्मा आवडेल? कृष्ण परमात्मा आवडेल. म्हणून आकाराला आलेलं जे जे काही आहे ते सुंदरच असेल असं मात्र सांगता यायचं नाही. तुकोबाराय सांगतात, आमचा पांडुरंग असा आहे, राजस सुकुमार मदनाचा पकळा, रवी शशी कळा लोपलिया. एवढं सामर्थ्य आहे परमात्म्याचं, एवढं मोठं वैभव आहे की तो सुकुमार आहे, राजस आहे, रवी शशी कळा लोपलिया. असंख्य कोट्यावधी सूर्यचंद्र त्याच्या कपाळावर काय होता तो तळपतात, इतकं सौंदर्य आहे. सकळ सौंदर्याचा गाभा असं वर्णन केलं नाथांनी भागवतात. ही तू काय समचरणात उभा असलेल्या देव साजिरा आहे, तेथे माझी हरिवृत्ती राहो. हे पांडुरंग परमात्म्यालाच विनवणी करतात, हे हरी तू समान चरणात उभा आहेस, पण माझी वृत्ती मात्र मला अजिबात आवरता येत नाही. ती वृत्ती तूच कृपा करून काय कर, वृत्ती ठेवून घे. वास्तविक साधना आपण करायची आणि माझी वृत्ती तू ठेवून घे. देव काय गडे आहे का? आपणच करायचं. पण वास्तविक देवा हे तू काय कर, माझ्यावर कृपा कर, प्रसाद कृपा कर आणि माझी वृत्ती तिकडे वळवू देऊ नकोस. का तर तुझ्या व्यतिरिक्त जे काही या जगामध्ये दिसत आहे ते इतकं मोहक आहे, मायामय आहे, भासमान आहे की त्याच्याकडे एकदा दृष्टी गेली की तू आठवत देखील नाहीस. मग ते माईक पदार्थ भुलवणारे आहेत. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा, तिथं माझी इच्छा अजिबात असू नये. आणि मग असं सगळी विनवणी करतात, विनंती करतात. आणि त्याच्या पुढे सांगतात की ब्रह्मादिक पदे. तुकोबारायांना खात्री आहे सामान्य संसार तुम्हाला आम्हाला सोडता येत नाही. निकृष्ट असला, दुःखी असला तर आम्ही सोडायला तयार नाही. आणि मग चांगला संसार दिला तर वाईट संसार आम्ही सोडायला तयार नाही. अजून कशात काय नाही, बिलं राहायला नाहीत खात्यावर, तर माया सुरू झाली आमच्या. एवढं तोंडाला तोंड नाही मिळत, माहीत न जगणीश मगा बघ म्हणतात आमच्याकडे. जसं एवढा खर्चातला, एवढा तडजोडीचा दिवस आलेले आहेत, धाकधुकीचं जीवन आहे, रस्त्यावर उतरायचं झालं तर घरला जातो का नाही शंका आहे. चक्रधरा विश्वंभरा कोण गाडी अंगावर, कोण ड्रायव्हर येऊन आम्हाला घेऊन जाईल सांगता यायचं नाही. अशी दुर्धर परिस्थिती आहे. आणि अशा वेळेचा असला संसार देखील आम्ही आनंदानं करतोय. आणि मग याच्यापेक्षा अतिशय व्यवस्थित संसार दिला तर तुला नको वाटेल काय? म्हणून ब्रह्मादिक पदे, चांगला संसार ब्रह्मदेवाचा आहे, तिथं काही कमी जास्त नाही. त्याला ऊस घालवायला लागत नाही, त्याला काही भरणी करायला लागत नाही, नाळं बनवून लागवड घालायला लागत नाही, काही नाही. ब्रह्मदेवाला काही नाही. ब्रह्मांड भांडवतरी सगळं जग निर्माण करतोय संकल्पानं, सामर्थ्य आहे त्याच्याजवळ. आणि मग त्याला काही LPG लागत नाही, संकल्पानं. तिथलं खाणं पिणं संकल्पानं. म्हणून देवाच्या करण्यामध्ये त्रास नाही, जीवाच्या करण्यामध्ये फार त्रास आहे. देव आणि संत काय करतील, करशील तरी नव्हे काय. आणि मग काय नव्हे करता तुझा आता राखे माझीला, किंवा करील ते काय नो हे महाराज. संत आणि देव हे एकाच बोधावर आरूढ असल्यामुळे त्यांना काहीही संकल्पानं करता येतं. त्यांना संकल्प केला रे केला म्हटला की तो पूर्ण होतो. त्यांना सत्य संकल्पाचा दाता देवच त्यांचं कार्य करत असतो. म्हणून ज्ञानोबारांनी रेडा बोलवला, काय शिकवायला शाळेत घातलं. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद सुरूच केलं त्यांनी बोलायला. भिंत चल म्हटल्यावर चलायला सुरुवात केली. आम्हाला गौंडी बोलवून येत नाही, एक थर लावायचा म्हटला तर. आम्हाला एवढी जीवाची दशा एवढी आहे, फार फार त्रासाची आहे. जीवनमुक्ताची दशा फार वैभवाची आहे. संत सुद्धा महाराज जीवनमुक्तच असतात, पण सदैव उपासना करतात. म्हणून जीवनमुक्ताला संत म्हणणं हे थोडंसं काय होतं, वरचढ होतंय. संतांची भूमिका फार श्रेष्ठ आहे. सिद्ध पुरुषापेक्षा संतांची भूमिका श्रेष्ठ, योग्यापेक्षा श्रेष्ठ. म्हणून ज्ञानराज माझी योग्यांची माऊली असं म्हणतात. योग्यांची माऊली आहे, ती ज्ञानाचा भांडार आहेत. एवढे मोठे संत संकल्पना करतात, देवही संकल्पना करतो. पण एवढा मोठा चांगला संसारही जरी दिला तर ते दुःखाचं बीज आहे. त्यामध्ये दुःख नाही तिथं,
दिसत नाही, पण ते दुःखाला कारण आहे, म्हणून दुःखाची शिराणी म्हणतात. ते दूषित झाले, दूषित म्हणजे कदाचित आसक्त झालेलं चित्त, काही ते चित्त झाले असंही म्हणतात. असे ना, आपण दूषित म्हणजे कदाचित होतंय, मनात वाटतंय असं. वासना शिल्लक थोडीशी राहते, आणि वासना शिल्लक आहे तोपर्यंत जीव आहे, जीवदशा आहे आम्हाला. म्हणून दूषित एखाद्या वेळेस माझं चित्त होईल, जडो दिशे कदाचित जडो दिलंस तर पांडुरंगा माझ्यावर कृपा कर, कारण त्या पदार्थातून माझी वृत्ती काढ आणि कुठे ठेव, तुझ्या चरणाच्या ठिकाणी ठेव. कारण आम्हाला ह्या सगळ्या जागतिक कर्मधर्माचं व्यर्थत्व कळालं, त्यांचं वर्म कळालं. असं एक कर्मधर्माचं व्यर्थत्व, वैराग्य, विवेक, वृत्ती, सगुण, निर्गुण असं सगळी सूत्र सांगणारा अरुण महाराजांचा अतिशय प्रसिद्ध आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. आणि मंगलचरणाच्या निमित्तानं महाराज ही सेवा पार पांडुरंग परमात्म्यानंच करून घ्यावी असं एक आमचा प्रघात आहे. म्हणून संप्रदायाला अनुसरून पांडुरंगाचं स्मरण, आणि त्यामध्ये अनेक वस्तू निर्देश मंगल सांगितलं, नमस्कार रूप आणि आशीर्वाद रूप मंगल सांगितलं. ते कोणी कोणी करावं त्याचंही शास्त्र सांगितलंय. शुद्ध पुरुषाने कोणतं करावं, साधकाने कोणतं करावं. आणि मग तुम्ही आम्ही सामान्य जीवानं आशीर्वाद देवाचा घ्यावा आणि गप घरला जायचं, काही मागीत बसायचं नाही, कारण तो कळावा एवढी अक्कल आमच्याजवळ नाही. उपासना करायची म्हटलं तर तिथंही आम्ही पोचत नाही. म्हणून आम्हाला त्या कोणत्या मापानं मोजावं देवाला हेच कळत नाही. आणि तसं बघायला गेला तर देवाची लक्षणं बांधता येत नाही. काय लक्षणं बांधायचे सांगा, कोणत्या देवाचं कसं लक्षण सांगितलं म्हणजे ते ठीक होईल. म्हणून जिथं जिथं नाम, रूप, गुण, संबंध, आकार, क्रिया दिसते तिथं तिथंच तुम्हाला लक्षणं बांधता येतील. देवाजवळ कोणतं नाव आहे सांगा, निश्चित नाव नाही. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा रूप नाही, देवाला ठाव गाव काहीच नाही त्याला. आणि असा एक देव आहे की तो सगळ्या जगाला व्यापून आहे, स्थिर चरामध्ये. सर्वाघटी राम देहादेही एक, देहात आहे, अदेहात आहे, जडात आहे, जीवात आहे, स्थावर जंगमात सगळीकडे व्याप्त आहे. आणि अशा देवाला काहीच नाव रूप काहीच नसल्यामुळं तो आकळणारा नाही. त्याचा अर्थ करता येत नाही, त्याचं लक्षण सांगता येत नाही. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. निळोबरायांतर सांगतात, नवता काळा गोरा तुझा ठेंगणा, नवता काळा गोरा तुझा ठेंगणा, काळा गोरा तुझा ठेंगणा, स्वरूप सुंदर नांदळा देखना, स्वरूप सुंदर नांदळा देखना, देखना, स्वरूप सुंदर नांदळा देखना, कैसी जीव शिव तयासी भावना, 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 पंचभौतिक नाने पंच प्राणाओ, 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 पंचभौतिक रूप धरिले सगुण वांगले, रूप धरिले सगुण वांगले, रूप धरिले सगुण वांगले, रूप धरिले सगुण वांगले, नवता काळा गोरा तुझा ठेंगणा, स्वरूप
पंचभौतिक कैसे जीवा जीव तयासी भावना पंचभौतिक नाने पंच प्राणावो उपधरिले ते गुण सांगले हा देव आहे तो नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा. देवाला खुजा म्हणावा, ठेंगणा म्हणावा, काळा गोरा, स्वरूप सुंदर, आंधळ नव्हतं, देखणं नव्हतं. आणि मग जीव शिव भावना काहीच नाही. त्यात आता काहीच नाही म्हटल्यावर मग शून्य म्हणा. बुद्धवादी उठतात, मग त्याला शून्यवादी म्हणतात. शून्यवाद म्हणजे काहीच नाही आणि मग त्यापासून उत्पत्ती झाली असा म्हणणारा एक बुद्धांचा वाद आहे. मग शून्यवाद जगामध्ये महाराज फार बुद्ध ज्ञानीच होते, बुद्ध भक्तच होते, बुद्ध देवच होते, हे खरं आहे. पण त्यांच्या अनुयायांना मात्र शून्यवाद पक्का कळला किंवा काय नाही हा ज्याचा त्याचा अनुभवाचा विषय. पण शून्यवादामध्ये काहीच कळलं नाही असा त्यांचा बोध आहे. वास्तविक तुकोबार आहे त्याच्यावर चढून म्हणतात, सुखे मी निजलो गा, ते शून्य बाजूला सारून तिथं निजलो म्हणतात. म्हणजे शून्याच्या पलीकडे आणि काहीतरी आहे. काहीच नाही म्हणजे शून्य, पण शून्याच्या पलीकडे काहीतरी आहे, ते सांगता येत नाही म्हणून सहज म्हणतात. ते सहज मी अंधा, सहज आहे ती अवस्था. काय सांगता येते सांगा? त्या देवाविषयी कल्पना करता येत नाही. म्हणून परमार्थामध्ये मोठा देव ज्याला म्हणतात, खरा देव, म्हणजे इतर देव खोटे आहेत असं नव्हे, माया वगैरे होते ते खोटं देव असं आहेत ना, खरेच देव आहेत सगळे. पण खरा देव त्याला का असं म्हणावं? परमार्थता त्याची सत्ता चराचराच्या सगळीकडे आहे, त्रिकाला बाधित आहे. तो सच्चिदानंद घन आहे आणि मग त्याचं एक निर्गुण निराकार रूप आहे. त्याला आकार नाही, गुण नाही आणि काहीच जेत नाही. तो प्रकृतीचा आधारताप आहे. म्हणून ब्रह्म व्यापक आहे. व्यापक ब्रह्मालाच त्यांनी काय दिलेलं आहे? निर्गुण निराकार असं नाव दिलेलं आहे. आणि तिथून पासून ही सुरुवात मानलेली आहे. म्हणून तो देव दिसतच नाही तर मग माना कशाला म्हणणारा एक संप्रदाय आहे. वास्तववादी म्हणतात त्याला, स्वभाववादी म्हणतात. मग नाहीच, मग हे आलं कुठून? कोणतरी कारण मानायला पाहिजे. म्हणून आम्ही श्रद्धेनं मानायचा, त्या देवाची चिकित्सा करत बसायचं नाही. मला सांगा, गोडी आणि गुळ उदाहरण दिलं अमृतानुभवाने ज्ञानोबराया. गुळ गोड लागतोय असं सांगता येत आहे, कसा गोड आहे म्हणून खाता येईल. गोडी दाखव म्हटल्यावर गुळ दाखवायचा का काय दाखवायचं? त्यातलं गोडी दाखवता येत नाही, गुळ दाखवता येतोय. मग गोडी गुळाचीच आहे, गुळ गोड आहे, त्याच्यापासून वेगळं काढता येत नाही. तसं निर्गुण निराकार परमात्म्यापासूनच हे सगळं निर्माण झालं. त्याच्यापासून काहीच वेगळं काढता येत नाही. वेगळं राहता येतं, काढता येत नाही. मुलगा वडिलापासून वेगळा राहील का काढता येईल? घर वेगळं घेऊन राहील, त्याला निघता येईल. नाव सांग म्हटलं कोणा सांगणार? मध्ये वडिलांचं सांगावंच लागेल. तसं सगळ्या देवाला आधार अधिष्ठान असलेला निर्गुण निराकार परमात्मा आहे. त्याला ज्ञानोबराया सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही, रूप वर्ण गुण जेथे. आणि मग तोच परमात्मा कळत नाही, मग काय करावं? ज्याच्यापासून ही सगळी भूत आकाराला आली. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत प्रयत्तभ्य संविशन्ति. ती त्यातच प्रवेश करतात आणि काय करतात? त्यातच उत्पन्न होतात, त्याच्यातच टिकतात, त्याच्यातच वास्तव्य करतात, त्याच्यातच लीन होतात. अशा परब्रह्माला आपण जाणावं, अशी एक अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणून श्रुती सांगते. हे ब्रह्म कुणी जाणावं? तर विवेक, वैराग्य, समाधी, सटक, मुमुक्षत्व असलेल्या साधन चतुष्टय संपत्तीमान अधिकाऱ्यानं काय करावं? हे जाणून घ्यावं. जाणण्याचा विषय फक्त एकच आणि चांगला अचळ असा ठीक एकच आहे, तो म्हणजे देव बघावा आणि तो देव वृत्तीचा विषय व्हावा. यात आपल्या जीवाचं कल्याण आहे. जग वृत्तीचा विषय होऊ नये. म्हणून निर्गुण निराकार देव दिसत नाही म्हणून मानायचा नाही असं नाही. तो आहे, आहे असणारा देव तो म्हणायचा. आणि मग दिसणारा देव करण्यासाठी मग आम्हाला खाली उतरावा लागला त्या देवाला. मग त्यानं काय निर्माण केले म्हणून सांगावं लागलं? ह्या सगळ्या गोष्टी जया पासोनी सकळ, जया पासोनी सकळ,
महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा, तो एक पंढरीचा, सकळ महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, ज्याच्यापासून हे महिमंडळ झालं असा एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी, तो श्रुतीला अनुमानाला येत नाही, तर्कानं त्याचा ठाव कळत नाही, जाणीव जेथ नरगे विचार मागुता पावली तर्क आईने नेगे, तया नाव ज्ञान म्हणतात, हे त्याचं ज्ञानरूप आहे. पण असा परमात्मा हे जगत निर्माण करता झाला, तो करता निर्माण झाला पण दिसत नाही, जग निर्माण करतो म्हणून त्याला सगुण म्हणावं, दिसत नाही म्हणून निराकार. आम्हाला अशी सवय लागलेली आहे, डोळ्याला दिसतंय तेच खरं मानायची सवय, चक्षुर्वै सत्यम, दाखव म्हणणारे आम्ही समाज. देव दिसला पाहिजे, देव दिसण्याचा विषय नाही, देव अनुभवाचा विषय आहे. हे कुणी सांगावं, हे आमच्यासारख्याने सांगू नये, अनुभवाच्या माणसानं सांगावं. ज्याला अनुभव आलाय त्यानं बोलावं. पण काय झालंय, आम्हाला बोला येते म्हणून आम्ही उभारला. असं एक अनुभव येण्याकरता कृती पाहिजे आणि कृतीचं सांगण्याकरता अनुभव पाहिजे. अनुभव कृती यांचा दोन्ही एकत्र मिलाप पाहिजे. अनुभवाची गोष्ट आहे तो सांगू शकत नाही, म्हणतात नरोनिया साधू बोध. तसं ब्रह्मच होता येत आहे आम्हाला, ईश्वर होता येत नाही. झाला तर जीव ब्रह्म होईल, ईश्वर होत नाही. ईश्वर सर्वज्ञ आहे, आम्ही अल्पज्ञ आहोत. पण आम्हाला कळवून घ्यायचं आहे, आम्हाला कोणता देव नेमका व्हायचा आहे. आम्हाला सुदर्शन चक्र घेणारा देव व्हायचा नाही, उपासना करायची आहे त्याची, व्हायचा आहे आम्हाला ब्रह्म. आता तो देव ठराविकच भक्तांच्या करता आला, हे त्याचं सामर्थ्य होतं. कुणाचं? आणणाऱ्यांचं, की त्यांच्या त्यांच्या भावासाठी तो देव तसा झाला. धन्य भावशीळ ज्याचे निर्मळ हृदय होतं, भावना अतिशय पवित्र होती, म्हणून त्यांच्याकरता ते अवतार धरले. तुकोबारायांच्या करता, ज्ञानोबरायांच्या करता देव साक्षात कलियुगात आता अगदी 500-700 वर्ष आजही तसे भक्त आहेत सगुण साक्षात्कारी. त्यांना देवाने काय दिलेलं आहे? दर्शन दिलेलं आहे. आणि मग अशा भक्तांच्या करता तो आजही यायला तयार आहे. आम्हाला तो दिसत नाही, पण त्याची सृष्टी ही दिसते. ज्या अर्थी कार्य दिसतंय त्या अर्थी करणारा कोणतरी मांडला पाहिजे. चित्र दिसतंय त्या अर्थी पेंटर मानायला पाहिजे, घागर दिसते त्या अर्थी कुंभार मानायला पाहिजे. तसं दिसणारं जग हे कुणीतरी निर्माण केलंय. मग हा करणारा चेतन मानायचा का जड, जिवंत मानायचा का मेलेला? हे गोष्टी सगळ्या निर्माण केल्यात त्यानं म्हणतात, जिवंत मानायला पाहिजे. आणि मग जिवंत मानायचा तर मग असा अक्कलवान मानायचा पाहिजे का निर्बुद्ध? सर्वज्ञ आहे तो, त्याला कळतंय त्या बुवाला केवढं द्यायचं, त्या बुवाला केवढी बुद्धी, एवढं द्यायचं म्हणजे बुद्धी केवढी द्यायची, ते केवढं द्यायचं हे त्या देवाला कळतं. जास्त दिलं तर हे व्यवस्थित सांगेल, कमी दिलं तर हे मापात वापरेल, हे ज्याचं त्याला देव देतो. आणि मग देणं हे त्याच्या हातात आहे. म्हणून काही गोष्टी त्यानं आपल्याकडे ठेवल्या, त्यामध्ये भाव, वैराग्य, प्रेम ह्या गोष्टी आपल्याकडे ठेवल्या. इतर सगळी साधनं आम्हाला करता येईल. म्हणून निर्गुण निराकार देव पहिला. दुसरा सगुण निराकार, तो गुणवान आहे पण निराकार आहे. आणि तोच देव भक्तांच्या कल्याणाकरता आता अशी विनवणी केली साधू संतांनी, की आता मुंबईत दिल्लीत राहून सभा करून उपयोग नाही. आता सगळ्या पंचायत समिती सुरू आहे, खाली उतरून सभा करावी, गावोगावी यावं लागेल. तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. तू देवा गीतेत वचन सांगितलेस, मी अडचणीत आलेल्याला काय करतोय? मदत करतोय. मग मदत करताना तर दिसत नाहीस कुठं, आणि अहम भक्त पराधीना म्हणतोस, चक्र तुझं तुझं सुटतंय, असं काय काय सांगतोस, हे काय आम्हाला कलियुगात दिसलेलं नाही. तेव्हा तू काय कर, खाली ये. आणि मग खाली आला वचने,
संतांच्या वचनाकरता तो खाली आला. खाली आल्यानंतर मग आता त्याला बसून कसं झालं, काय वार्डात बसलोय म्हणतात नाही, या 4-5 गावात मी उभा आहे, मला असं असं उभा असणं म्हणजे कार्यरत असणं. पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ठेवून प्रमाणम भवाब्धीर धम्मामकानम नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात, की कमरेवर हात ठेवून माझ्या भक्तांच्या करता हा भवसागर कमरे इतकाच आहे, आश्वासन देतो, भिवू नका, माझ्या माग या. संतांनाही तेच सांगतात. आणि मग असा सांगणारा देव आला आणि तो खाली आलेल्या देवाला सगुण साकार असं म्हणतात. आता तोही सगुण साकार देव नामदेवरायांनी रावळात खांद्यावर हात टाकून त्यांच्यावर फिरले. कबीराचे मागे शेली गेली, रोहिदासा संगे चर्मरंगू लागे. आणि अजूनही पुंडलिकासाठी अजून तुका म्हणे माता धन्यतेची. एवढा मोठा निर्गुण निराकार वैभववान असणारा, सामर्थ्यवान असणारा देव आजही पुंडलिकरायांच्या वचनासाठी तिथं उभा आहे. आम्हाला भावनेनं तो काय व्हावा, आकळावा, त्याचं सामर्थ्य कळावं. आणि ते कळत नाही म्हणून आम्हाला मग मूर्ती करून द्यायची वेळ आली. ही मूर्ती घे, असाच पांडुरंग आहे असं म्हणून सांगावं लागलं. आता आम्हाला मूर्तीत अडकायचं का मूर्तीतल्या पांडुरंगाचं चिंतन करायचं का तुकोबारायांनी सांगितलेला पांडुरंग बघायचा? मूर्ती तीच आहे. ही मूर्ती घडवलेल्या कुंभाराचं म्हणजे मूर्तिकाराचं उपकार म्हणायचं काय पांडुरंगाचे उपकार म्हणायचे? पांडुरंगाची महिमा गात असताना तुकोबारायांनी लिहिलेल्या अभंगात जसं सांगितलंय तसं ऐकायचं का तोच अभंग भीमसेन जोशीने गायलाय तो ऐकायचा? अशी अडचण झाली आमची. सुरात चांगला म्हणा लागला ती सुरात अडकतात, गायन गायला गेली की ते अभंग विसरतात. अभंगात सांगितलंय ते तुकोबारायांचं ऐकायला सोडून त्या देवाकडे वृत्ती लागावी हे खरं आहे. पण तुकोबारायांनी सांगितलेला देव आम्हाला बघायचा आहे. तुकोबारायांना असं सांगायचं आहे, अवघी भूते साम्य आली, देखिली म्या कै होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. सगळीकडे देव उभा आहे, तो चराचरात भरलेला आहे. तो पांडुरंग नुसता एक दिवशी एका देवळात पुरता नाही मर्यादित. आणि मग अशी देवळं बांधून काय होईल? मग होईल उपासना, होईल नाही असं नाही, विरोध नाही त्या उपासनेला, पण ती उपासना सगळीकडे आहे असं कळायला पाहिजे. म्हणून आम्हाला घालीन लोटांगण झाले फिरव फिरत. ज्या देवाची आरती केलीस तो देव सगळीकडे बघाय शिक, माग पुढं इकडं तिकडं असं. ही काही फिरत नाहीत म्हणतात, काही फिरतात म्हणतात. मग आता अनुकरण आहे, तो फिरला म्हणून मी फिरलो म्हणायचं. आता बुवा फिरल्यावर सगळी फिरतात, कारण एवढा मोठा शाणा फिरतोय म्हणजे सगळ्यांनी खोळपणा पदरात येऊन म्हणून फिरतात माणसं. पण नामदेवरायांना असं सांगायचं आहे की सगळ्या भक्तीतून आम्हाला पांडुरंगाची पूजा करता येते, कर्मातून करता येते, भक्तीतून, उपासनेतून, योगातूनही त्याचा निधिध्यास करता येतो. म्हणून ही सगळी भूमिका तुकोबारायांनी मांडलेली आहे. लौकिक वैदिक मार्गातून आम्हाला पटवून दिलं त्यांनी. त्यांचे शब्द सामान्य शब्द नाही. तुका तरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. क्षरा अक्षरा वेगळा तुका होऊन निराळा, पाहे निगम खळा बोले विठ्ठल प्रसादे. तुकोबारायांचं बोलणं विठ्ठलाच्या प्रसादानं आहे. म्हणून त्यांनी सांगितलेला देव आहे तो सगळीकडे समव्याप्त असलेला पांडुरंग आहे. तोच आम्हाला हृदयात साठवायचा आहे. आणि तो साठवण्याकरता गरज आहे वृत्तीची. ती वृत्ती कशी असावी, ती वृत्ती कशी शुद्ध करता येईल, त्याच्याकरता साधना सांगतात की समचरण दृष्टी हे पांडुरंगाचं एक तटस्थ लक्षण सांगितलं. उभा पायावर उभा आहे. दृष्टी आहे ती निर्गुण आहे, त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. स्वरूप लक्षणाचा देव कधीही नाही असं होत नाही. तो बघण्याकरता मला सांगा, दिवा बघायचा झाला तर दुसरा दिवा घ्यायला लागतोय काय? आणि पडलेली अंगठी बघायची झाली तर दिवा घ्यायला पाहिजे. पडलेली अंगठी अंधारात आहे म्हणून दिव्याची गरज आहे. पण दिवाच बघायचा आहे म्हटल्यावर दुसरा दिवा घेऊन चालेल? दिवसा पाणी आहे आणि मग बॅटरी घेऊन जाऊन चालेल? कट्टा मोडायचा. रात्रीला बॅटरी पाहिजे. म्हणजे दिवसा दिव्याचा जसा उपयोग नाही, तसं आत्मस्वरूप हा देव बघत असताना दुसऱ्या वृत्तीच्या ज्ञानाची गरज नाही. का? तो ज्ञानरूपच आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा. आता सेवा करताना आपण व्रत वेगळं, उत्सव वेगळी, उपासना वेगळी आणि भक्ती वेगळी. आम्ही उपासनेच्या नावाखाली जे काही व्रत वैकल्य करतोय ते आम्हाला भक्तीच असं वाटतंय. मला सांगा, जे सातत्यपूर्ण सतत करत राहणं, अव्याव्रत भजन, अखंड हरीचे चिंतन सर्व काळ, हे सर्व काळ करणं म्हणजे उपासना. आणि 15 दिवसा एक एकादशी ही नित्यनैमित्तिक व्रत आलं. व्रतानं काय होते? भावना होते. त्या भावनेसाठी मंदिरात यायचं. शिंदेवाडीत घर आहेतच की सगळे, इथं शाळा सुद्धा आहे, हे मंदिर आहे, इतर कार्य करणारी मोठी मंगल कार्यालय आहेत.
काही कुस्तीची ग्राउंड मैदान आहेत, हे सगळं आहे. मग त्या ठिकाणाला गेलं की वेगवेगळे भाव उत्पन्न होतात का नाही? देवळात आलं की सात्विक भाव उत्पन्न होतो. सिनेमागृहात गेले की कसं वाटतंय? जरी सोहळ्याला जाणार असला तरी शिट्ट्या मारणारच तिथं, कारण तो त्या जाग्याचा काय आहे, प्रभाव आहे, स्थान महिमा म्हणावा. आणि मग तिथं त्या पद्धतीने मैदानात गेलं तर लोक कुस्तीचं असेल तर महाराज थोडासा बैठक मारावी असं वाटतंच. मंदिरात आलं तर सत्वगुण वाढला जातो. आणि मग काही काही अशी दुकानं आहेत की तिथं वास्तुशांती नसते, त्याला आया पाया भरणी नसते, कधीही सुरू केलं तर ते कधीही त्याला माल बंद पडलाय असं अशी दुकानं काही आहेत की ती विकताना त्याचा वास्तुशास्त्र तपासावं लागत, त्याचा पुढा इकडे जरी असला तरी खपतोच माल. त्या दुकानात जरी गेलं, गाव तेच आहे पण जागा मात्र बदल आहे. तसं ज्या क्षेत्रामध्ये कायम अनादी कालापासून हरी 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 म्हणणारी क्षेत्र आहेत, ती आळंदी आहे, दिगू आहे, पंढरी आहे, त्या क्षेत्रात केलेली साधना ही वेगळी राहते. म्हणून त्या क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आपण त्या संप्रदायाला अनुसरून तिथल्या महंतांच्याकडून, योग्य तो अधिकारी पुरुषांच्याकडून ती संहिता घ्यावी आणि ती साधना करावी. ती साधना फलद्रूप होते आणि ती साधना सतत चालवत राहणं निष्ठापूर्वक, त्याला उपासना असं म्हणतात. आणि ही उपासना सदैव केली की देवाविषयीचा भाव वाढत जातो. भाव वाढलं की त्या भावाच्या प्रेमाच्या बदली देव आम्हाला वैराग्य देतो आणि वैराग्याच्या बळावर आम्हाला तो देवाचं काय होतं, दर्शन होतं. दर्शन आणि वंदन वेगळं. आम्ही वारीला जाऊन पाया पडतो, याला वंदन म्हणायचं. आणि दर्शन म्हणजे साक्षात्कार. साक्षात्कार झाला की मी तो आहे एवढं कळतं, पण ते अजून मुरत नाही. मुरण्याकरता आम्हाला परत आणि देवाचं काय घ्यावं लागेल, नावच घ्यावं लागेल. असा एक देवाच्या दर्शनाचा मोठा महिमा सांगितला. भगवत दर्शनानं काय होतं याच्याकरता शास्त्रही सांगतं. काय होता तर मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळा, किंवा आता कोटे धावे मन तुझे चरण, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. नामदेवराया सुद्धा म्हणतात, अनंता जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो अनंत जन्मेचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा.
दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, पांडुरंगाचं मुख पाहिल्यानंतर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. अनंत पापाचा हरी उच्चारण्यानंतर नामस्मरणात त्याच्या सामर्थ्य आहे, त्याच्या दर्शनात सामर्थ्य आहे. आणि मग दर्शनात मोक्षही मिळतो म्हणतात, रिद्धी सिद्धी सहित मिळतो. नुसता मोक्ष नाही, त्याच्यावर आणि भरपूर काहीतरी देव द्यायला तयार आहे. मला मग एवढं भांडवल तुकोबाराय मिळतं म्हणतात, पण तो मोक्ष मिळाला तरी भक्तीला प्रतिबंध करणारा आहे, अडचण आणणारा आहे. भक्ती करण्याकरता भोगही अडचण आणतो आणि मुक्तीही अडचण आणते. मुक्ती झाल्यावर भक्ती करता येत नाही. आणि हे असलं काहीतरी संसारातलं JCB ट्रॅक्टर काहीतरी काळवाटवीचे गुंट मिळालं, ते त्याच्यातच आयुष्य जाते आमचं. ते कसं कडवड करायचं कुत्रा, हे सगळं त्यातलं विशेष ज्ञान सगळं कळतंय. पण मात्र तिथं आम्हाला देवाविषयीचं प्रेम उत्पन्न होत नाही. अगदी 2 पेराचं ऊसाचं कांडा असलं तरी आम्ही वाकून उचलतोय, पण इथं 2 वेळा 2 देवाच्या पाया पडाय वाकाय होत नाही आम्हाला. कारण हितला फायदा कळत नाही आणि तिथला फायदा कळतोय. तिथला दृश्य फायदा आहे, इथला अदृश्य फायदा आहे. अदृश्य फायदा पुढल्या जन्माला कारण आहे. दृश्य फायदा काय, महिन्यान बिल येईल आणि 400 ग्रॅमच्या ऊसाचं केवढं होईल, 4 तर 12-12 रुपये होईल. त्याच्यात बिडी येत नाही, काडेपिटी येते, काय हरकत नाही. मला असं म्हणायचं, अदृश्य फायदा काय, अनंताजन्मीच्या दुःखाचा विसर पडावा, त्याचा नाश व्हावा, त्याचा बाध व्हावा. ते आपल्याला दुःख असं वाटू नये. दुःख येणारच महाराज, पण येणाऱ्या दुःखातून बाहेर पडण्याकरता मन खंबीर करण्याचं काम पांडुरंगाचं मुख करतं. संतांना सुद्धा तुमच्या आमच्यासारखी दुःख झाली, त्यांना देखील सगळ्या गोष्टी त्रासाच्या झाल्या, पण हर्ष विषाद उठले नाही, कारण त्यांचं चित्त बाधित झालेलं होतं. असं चित्त बाधित झालं ज्यांचं, त्यांना जीवनमुक्त म्हणतात. आणि चित्त ज्यांचं पक्क विषयाला पकडून आहे त्याला संसारी म्हणावं. आणि चित्त ज्यांचं राहिलेलं नाही आणि चित्त ज्यांचं देहासह नाश पावलेलं आहे त्यांना विदेहमुक्त म्हणावं. आणि मुळातच चित्त नाही त्याला हरी म्हणावं. हरीला चित्तच नाही, म्हणून हरीने माझे हरले चित्त म्हणते. त्याला पाहिजे आमचं चित्त, आम्हाला पाहिजे त्याचं वित्त. त्याचं पैसे पाहिजे आम्हाला आणि आमचं चित्त पाहिजे त्या. पण आमच्या चित्तात अनेक विषय असल्यामुळे ते मलिन झालेलं चित्त ताक सांडा दुरी असेल ते तयार. कोण राहिली तर नवनीताचे पूर, नवनीत पाहिजे, शुद्ध जीवन नाही निर्मळ जीवन म्हणतात. काय करेल साबण, तसं अंतःकरण चोरणारा तो आहे. त्याला अंतःकरणपूर्वक महाराज त्याचं दर्शन आम्हाला व्हावं, अंतःकरणातील सगळे दोष निवारण व्हावेत. म्हणून बुद्धी अनात्म विषयात अडकलेली आहे. आत्मा अनात्मा याची गाठ आहे, त्याला अन्योन्य अध्यास म्हणतात. ही गाठ सुटली, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. अशी गाठ आहे, बांधून ठेवलेलं आहे. मी माझं, मी करता सुखी दुःखी भोगता आहे, मी प्रमाता आहे, आणि मग मी ज्ञानी आहे, मी फार मोठा काय आहे, पद श्रेष्ठत्वानं आहे. हे सगळ्या गोष्टी या जीवानं बांधून धरून ठेवलेल्या आहेत. ह्या एक दिवस सुटतील कधी, मग ते न चले काय, सत्ता संपदा आहे ठाईच्या ठाई. फक्त गाडीत बसायचं आपल्या हातात आहे, उतरायचं आपल्या हातात नाही. गेला एवढा म्हणतात पाहुणा इकडनं, तिकडं पोचलाय का नाही बुवा कोण चौकशी करत आहे. अशी एक अवस्था आहे आपली की देह नाशिवंत आहे, धन कुबेराचं आहे. हे इथं सांगताना मला सुद्धा पटतंय. खरं आसक्ती मात्र सुटत नाही. हे सगळं वृत्तीवरला परमार्थ आहे. कृती आहे ती फारशी संसारात, आणि वृत्ती मात्र परमार्थात सांभाळावी लागते. परमार्थात कृती सांभाळेल त्याचा मान करतील सगळे. तुकोबारायांना एवढा मान का हो? वैराग्य सांभाळलं होतं म्हणून. वैराग्य नसतं तर तुकोबारायांना कोणी विचारलं असतं सांगा? वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखवली. काय वैराग्य आहे ते तुकोबारायांनी सांगा मला. सांगा, आम्हाला सामान्य माणूस एखादा पैसे द्यायला तर आम्ही घेऊ काही नको सुद्धा विचार करीत नाही. आधी आण म्हणतात, दे, आणि मग बोलूया काय ते. कोणतरी बघायच्या आधी दे म्हणतो आम्ही. तुकोबारायांच्या समोर छत्रपतींच्या रूपानं पांडुरंगानं पैसा पाठवला तर का नाही? नावडे जे चित्ता तेची हुशी. तुकोबाराया तसल्याही महात्म्याला म्हणतात की दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. मागल्या जन्मात दिवटीतच होतो, छत्रीत होतो, घोड्यात होतो, आता आणि परदेवात त्यात आता येते का सह्या मज गोविशी पंढरी राया. मला आणि परत काय आता गुंतवत आहेस? म्हणजे चांगल्या माणसानं पैसा द्यायल्यावर एखाद्या वेळेस नाही म्हणता येत आहे. आता मोठा एखादा नेते मंडळी आली आणि अमुक अमुक असं भारदस्त आम्हाला सांगितलं हे करायलाच पाहिजे, नाही म्हणता येते काय सांगा? तसं छत्रपती म्हणजे काय वागणं किती त्यांचं होतं महाराज, किती नैतिकता होती महाराजांच्याकडे. छत्रपती हे नावच आहे, नाही तर महान साधूच होते ते.
एवढा मोठा महान साधू असणारे छत्रपती वैभववान ते का मांडलिक राजे नव्हते, पण एवढा मोठा महात्मा समोर मोहराचा ताट घेऊन प्रधान लावून दिला. म्हणजे त्यांच्या रूपानं, वैभव संपन्न राजाच्या रूपानं संपत्ती लावून दिली पांडुरंग परमात्म्यानं. तरी देखील तुकोबारायाने त्या संपत्तीला हात देखील लावला. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. एवढ्या समोर विठ्ठलच मला असावा, या व्यतिरिक्त हे धन मला कसं आहे. तुका म्हणे धन गोमांसात सावा आम्हाला. म्हणून त्यांनी जे काही निश्चय ठरवलेले होते ते अभंगात बोलण्यापुरते महाराज जीव सुद्धा थरथरते. परद्रव्य परणारी यांचा आधारी विटाळ परावी आणणारी माऊली समान हे गेले नेमून ठाईचे. केवढं मोठं वैराग्य आहे. म्हणून तुकोबारायांच्या वैराग्याकडे बघितलं की त्यांना एवढा मान सन्मान त्रैलोक्यात का आहे, तर त्यांनी एक वैराग्य सांभाळलं आणि त्या वैराग्याच्या बळावरच त्यांनी सगळी साधना पुढली केलेली आहे. म्हणून ते म्हणतात इतर पदार्थ मला माईक पदार्थ पांडुरंगा भुलवणारे असल्यामुळे ते देऊ नकोस, माझी वृत्ती तू तुझ्या पायावरच ठेवून घे अशी विनवणी करतात. तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. माईक म्हणजे अविद्या कार्य म्हणतात त्याला, माया कार्य म्हणून त्याला मायेपासून उत्पन्न झालेले आहेत असं म्हणतात. माया ही आमच्या शास्त्रानं मांडलेली आहे. वास्तविक माया नावाचा पदार्थ नाही. ब्रह्म मानावंच लागतं नव्हे आहेच. आणि मग तो श्रद्धेचा विषय, त्या ब्रह्माच्या आश्रितच माया आहे. आणि मग मायेच्याच एका विभागाला अज्ञान असं म्हणतात. त्या अज्ञानातच 3 गुण आहेत प्रकृतीचे, सत्व रज तम. ते समान अवस्थेत आहेत म्हणून त्याला गुणसाम्य अवस्था म्हणतात. त्यातच सत्वगुणाचं अंतःकरण म्हणलं त्या मायेचं. आणि त्या अंतःकरणातच आमच्या सत्वगुण असल्यामुळं आम्हाला ते ज्ञान करून देतं. म्हणून वृत्ती ज्याला म्हणतात त्या वृत्तीची व्याख्या अनेक शास्त्रकारांनी केली. अगदी साधी सोपी व्याख्या वृत्ती प्रभाकर ग्रंथात सांगतात. अंतःकरणाच्या ज्ञान करून देणाऱ्या परिणामाला वृत्ती असं म्हणतात. आणि मग ही वृत्ती अज्ञानाचीच आहे, पर्यायानं अंतःकरणाची आहे. जागा असलं की अंतःकरण, झोपलं की अज्ञान म्हणावं लागतं. कारण जीवदशा आहे पण अज्ञानात विलीन झालेली आहे. जागा असताना ती मनोरूपात असते आणि मग वृत्तीरूपाने व्यवहार करते. ही वृत्ती सत्वगुणाची बनलेली आहे. या वृत्तीतलं सत्वगुण जसा जसा वाढवता येईल तसा सत्वगुण मग परमार्थ करू लागतो. सत्वगुणानं केलेला परमार्थ सिद्धीला जातो. सत्वगुणानं अध्यात्म चिंतन करावं, सत्वगुणानंच परमार्थ करावा. आणि त्या सत्वगुणाचाच अर्क म्हणजेच महाराज त्याला सार असं म्हणावं. ती सार वृत्तीच म्हणजे विठोबाच्या पायाशी विलीन होते. म्हणून आम्हाला इथं फक्त मन, पर्यायानं बुद्धी, चित्त, अहंकार हे विचार करून यातला कोणता भाग परमेश्वराशी ऐक्य पाहिजे विचार करून वृत्तीच आम्हाला देवाच्या पायावर ठेवायची आहे. पण आमच्या वृत्तीला विषय आवडतात काय देव आवडतोय? हे काय सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे, पाठ आहे सगळ्यांना. विषय येतो त्यांचा, ते त्यांचा म्हणायचं. आम्ही सुद्धा त्यांचाच म्हणतो, आमचा म्हणत नाही. आमचा विषय काय? ऊस कांदा हे आमचे विषय. आणि मग जसं काय आम्हाला आनंद वाटेल सखलाकडे पाणी धावतंय वेगानं, सडाला लावायला जरा मोटर पंप वाल वगैरे लावावे लागतात आणि मग कितीतरी कष्ट घ्यावं लागतं आणि सखल भागाकडे पाणी आपोआप धावतं. तसं विषयाकडे चित्त आपोआपच न लावता लागतं. आम्हाला माहीच्या तारखा जास्त माहिती आहे. काही चैत्र शुद्ध नवमी माहिती आहे लवकर, उरुस कवा आहे, माही कवा आहे, कॅलेंडरात तयार आहेत आता बघून. ते काय पाहुणं असाय पाहिजेत असं अजिबात नाही महाराज. एका गाडीवर 5-5 बसून येते. वास्तविक 2 बसली तर गाडी चालत नाही, पण 5 बसते त्याचा अर्थ आवड किती आहे. आवडीचे विषय सहजा सुटत नाहीत आणि जी अनावड आहे तिथं मात्र मन लागत नाही. काही गोष्टी परमार्थामध्ये आम्ही स्वीकारायला लागतील. कडू असेल तरी औषध खावावं लागतं तर ताप कमी येईल. तसं आम्हाला थोडंसं क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट, निश्चित सुख. काही गोष्टी छंद लागावा म्हणून घ्यायला लावतात लोक आणि मग एकदा त्याची छंद चटक म्हणतात त्याला मराठी भाषेत. आणि मग त्याची एक आवड निर्माण झाली की मग तो इतकं पितो की काय काय सांगता यायचं नाही. तसं लाचावले मन लागलीशे. आम्ही देखील त्या मनानं लाचावलं पाहिजे. कशाला? हरीचं नाम, हरीचे गुण, शौर्य, आनंद, प्रताप, कीर्ती हे सदैव काय केलं पाहिजे? त्याचं गुण गायन केलं पाहिजे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. गुण नाम हे वर्णन सदैव करायचं. आम्ही पै पाहुण्यांचं गुण आणि नाम सांगतो, काय उपयोगाचं नाही ते.
आमच्या पाहुण्यांचं एवढं आहे तेवढं आहे, काहीतरी फायदा असेल तर बोलावं. बोलून उगाच जिभेचा फेस जाणे काय उपयोग नाही मला. तुका म्हणे तुला सोडविना एका चक्कर पाणी, पांडुरंगाशिवाय कोणीही मदत करत नाही. ही नुसती मी मागं आहे म्हणणारे लोक आहेत. हे काळाच्या मुखात गेल्यावर तुम्ही अजिबात हे जवळ येत नाही. यांच्या हातामध्ये काहीही नाही, परतंत्र आहेत. असं आता एक निश्चितच करायचं. म्हणून विषय नारायण असावा, विषय वृत्तीमध्ये हे नसावेत, कारण हे सगळे नाशवान विषय आहेत. सगळं जगच मुळात पर्यायानं नाशवान आहे. म्हणून वृत्तीला असं पटवून द्यायचं की अवीट कुठलं ठिकाण आहे, तर एक सहज स्थिती हरीची आहे, तिथंच वृत्ती स्थिर व्हावी. आणि वृत्ती तिथंच का स्थिर राहते, तर आलंबन परत नाही, तिला परत जन्माला यावं लागत नाही. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला, मरण माझे मरुणी गेले मजला केले अमर. वृत्तीनं मरायचं आहे महाराज, इथं देहानं मरायचं नाही. देह जाणारच आहे, याला काळ नेणारच. कितीच भजन केलं आणि कितीही पकवाजाजीला चांगलं म्हटलं, गायन केलं, तरी शेवट हे जाणारच आहे. दिलेलं आहे म्हटल्यावर नेणार की. तुमची वस्तू एखादं खोरं पाणी पाजाय नेलेलं आहे तुमचं, तुमची अडचण असल्यावर मागा येणार की. तो हातानं कट्ट मोड नाही तर कशांतरी माझं खोरं आहे म्हणून घेऊन जाणार. तसं काळ सुद्धा वेळ आल्यानंतर घेऊन जाईल. मग ही वृत्ती प्राणाच्या साह्यानं व्यवहार करते. ही वृत्ती केवढी मोठी व्यापक आहे कळवून घ्यावं लागेल. या वृत्तीनं एका जन्मात अनंत जन्म घ्यायचं सामर्थ्य आहे तिच्यात. एवढा आम्हाला भोग तिनं भोगायला लावले. म्हणून ही वृत्ती इतकी म्हणावी इतकी सोपी नाही. शरीर कळवून घेता येईल, पण वृत्तीचा व्यवहार कळत नाही. पतंगाचा दोरा त्या गुंडीला धरून असतोय का नाही हो पतंगापर्यंत. इथनं सोडला तर पतंग दूर 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 उडत जातं. जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत ते दिसत नसला तरी आहे का नाही. पतंग दिसतोय छोटा, पण दोरा दिसत नाही. तसं हा सूर्य म्हणे तोपर्यंत महाराज वृत्ती सूर्य बघून परत डोळ्याकडे येते. एवढ्या डोळ्याचा वेग आहे, त्या मनोवेगापेक्षा वृत्तीचा वेग केवढा मोठा आहे. समजा प्रकाशाच्या वेगापेक्षा मनाचा वेग मोठा. मन त्या वेगानं सूर्याकडे जाऊन बघून येतं. म्हणजे प्रकाश शब्द उच्चारितोपर्यंत सूर्य बघितलेला असतो. एवढ्या वेगानं वृत्ती कार्य करते आणि मग वृत्ती पदार्थ दाखवत आहे. आम्हाला दिसणारे रूप दिसतात, गंध, वास, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक इंद्रियांच्या आम्ही बघत आहोत, वास घेत आहोत, व्यवहार करत आहोत. आणि मग त्यात चांगलं आहे असं बुद्धीला वाटतंय. ते ग्रहण करण्याकरता जीव तिकडं लोलूप होऊन धावतो. आणि मग धावलेल्या विषयाकडे तो विषय खरा आहे का खोटा आहे हे का कळत नाही, तर तुकोबराय सांगतात विषय एवढे भुलले. जीवाला विषय हे भुलवतात, जीव भुलतो. आणि पर्यायानं मग वस्तू कशी आहे ती कळत नाही. सीतामातेला सोन्याचा हरण वाटला का मारीच आहे असं वाटलं. ही सीतामाईची अवस्था, आमच्या आईची नव्ह. सीतामाईचं सांगायला हवं. सीतामाईला मारीच ओळखला नाही महाराज, हरीणच म्हणा लागली ती. आता जगदांबा आहे ती, जिनं निर्माण केलं सगळ्या सृष्टीला, तिला हे कोण आलंय हे कळलं नाही. आमच्यासारख्याला काय कळणार सांगा. म्हणून आलेला समोर विषय हा विषय आहे असं कळणं त्याला संतत्व म्हणावं. तुकोबारांच्या समोर मोहराने भरलेलं ताट घेऊन छत्रपती आल्यानंतर हे नको आहे म्हणा, हे गोमासासारखं आहे असं कळणं याला संतत्व म्हणायचं. नंतर मग हे पैसेच आहे अशी जर बुद्धी झाली असती मग आज गाथा तरल्या नसत्या. आम्ही आज त्यांच्या नावानं तुका म्हणे कीर्तन केली नसती. त्यांचं सामर्थ्य आहे संप्रदायाला आपल्या. म्हणून तुकोबारांच्याकडे बघून आम्ही ते असं वैराग्य टिकवायची काय करायला पाहिजे, पूर्तता करावी पाहिजे. वैराग्य हे इंधन आहे परमार्थाचं. म्हणून त्या वृत्तीला विशेषता भोगाचे संस्कार न देता वैराग्याचे संस्कार द्यावेत. किती विषय भोगले म्हणजे समाधान होईल सांगा. ययातिराजाचं चरित्र आहे, मोठ्या मोठ्यांचे चरित्र बघा. रावणाचं चरित्र पहा, त्या रावणा काय झाले, कशाचंही पूर्ती करता आली नाही. संपूर्ण आयुष्यही रावण जगला नाही, निम्म्यावरच त्याची काय झाली, 14 चौकड्या जगला नाही तो. एवढा बलवान असणारा रावण, वेदाची खंड करणारा होता. आम्हाला अभनुपाठ नाही, पुढला म्हटलं की मागलं येत नाही सगळं. आणि मग आम्ही काय सांगणार. म्हणून वेदाचं सामर्थ्य ज्ञान सगळं कळालेला एवढा रावण महाबलाढ्य, पण त्याला देखील पूर्ण आयुष्य जगता आलं नाही. म्हणून वृत्ती आपण कशात लावायची, कशातून वृत्ती बाहेर काढायची. म्हणून चित्त मज माझी निगता विषयातून निगता, चित्त मज माझी तैशे भोगातून निगता, चित्त मज माझी निगता, हळूहळू पंडसुता मीच होईल. हळूहळू आम्ही त्या विषयातून ते चित्त काढत 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 बाहेर आणलं पाहिजे. कारण विषय तरी कैंशे रोहिणीचे जळ जैंशे का स्वप्नीचा आभाषे भद्र जाती. या विषया वाचून काही सर्वता रम्य नाही असा स्वभावाचे पाही इंद्रियांचा. चहा प्यावासा वाटतोय, आवडीचा विषय आहे, बरोबर आहे, पण तो चहा सदैव सुख देईल असं मात्र सांगता यायचं. चहा सुख देतोय असं जर म्हणत असाल
तर मग मला सांगा, नको त्या वेळेला आणून दिला तर माणसं पित्यात? दुपारी 12:30ला चहा जर ऊन जाळ करून आणून दिला ह्या उन्हाला, तर पिल. आनंद आहे, बरोबर आहे, पण ती वेळ याय पाहिजे. त्या वेळेला ते अनुकूल वाटतंय. बर, एखाद्या चांगल्या घरात तुम्ही गेला असा आणि तुम्हाला चहा फुलपात्रातनं आणून दिला, हे कप स्टीलचं फुलपात्रच म्हणतात ना, मोठी वाटी, आणि तिथं एखादा पाहुणा यावा त्यांचा आवडीचा, आणि त्याला जर एक 200-400 रुपये डझन मधल्या जर कप बशीतनं आणून दिला, तर चहा त्योच आहे. चहा काय बदलाय नाही का, तुम्हाला भांडं धुवून आणून द्याय नाही आणि त्याला काय चांगला केलाय असं नाही. फक्त कप बदलला, तुमच्या मनात लगेच चिंतन सुरू होतंय, पाहुण्यापेक्षा माझी लायकी हिनं काय केली, कमी केली. कपाची किंमत माझ्यापेक्षा मोठी आहे का कमी, असं सांगा. म्हणजे चित्तामध्ये खेद होतो आणि मग नको खेद करू, असं एक लगेच लक्षात ठेवायचं. खेद होतोय ना, करू नकोस कोणत्या गोष्टीचा. पांडुरंग जाणतोय, त्यानं तुला असं केलंय ना, भाकरी एक ह्याला जादा वाढतंय तुला कमी वाढतंय, तर हे खेद करू नकोस. पांडुरंगाला कळतंय. ऑनलाईन व्यवस्था सगळी आहे त्याच्याकडे, तिथं काही चुकत नाही. आमच्या चुकवू आम्ही, पण तिथं नाही चुकत. म्हणजे सगळ्याला साक्षी पांडुरंग परमात्मा आहे असं करून पण चित्ताला खेद होतो. चहा तोच आहे, पण दिलेल्या वस्तू बदलल्या तर आनंद बदलला. आणि तोच चहा जर एखाद्या रस्त्यावर जाणाऱ्या जर टपरीवर आम्ही बघितला आणि जर तिथं मासे फिरणारे असले आणि अडचणच आहे, आता चहाची तलप आली या, प्यावं असं जर वाटलं, कप बिन धुतलेला आहे ते ग्लास त्याचं, तरी सुद्धा तो प्यायचा. तर ते पिण्याची पद्धत कशी आहे, उगच अडचण म्हणून प्यायचं, नाहीतर ते काय प्यायच्या लायकीचं ठिकाण नाही. म्हणजे आनंद मिळेल असं खात्रीनं सांगता यायचं नाही. तसे सगळे विषय हे आनंद कमी जास्त उन्हा देणारे आहेत. परमात्म्याचा आनंद मात्र कधीही न संपणारा असा आनंद आहे. म्हणून आनंदाची तो काय आहे, रास आहे. आणि मग तसा आनंद अद्वय नित्य निरामय असा परमात्मा आहे. तोच वृत्तीला विषय असावा, दुसरा विषय अजिबात असू नये, नाहीतर ती वृत्ती नसलेली बरी. वृत्तीवर आम्हा येणे कशासाठी एवढी अटी सोसावया, हे वृत्तीच दिली म्हणून आम्हाला त्रास व्हायला लागलाय. म्हणून वृत्ती म्हणजे स्वभाव. स्वभाव बदलता येत नाही. याचं कारण काय, आमच्या अंतःकरणात तसे गुण आहेत. गुण आहेत तशा प्रेरणा होतात. म्हणून सामान्य जीवानं थोडासा विचार करून काही गोष्टी नाशवंत आहेत त्या असते असते सोडून द्यायच्या. देह सुद्धा एक दिवस जाणार आहे. आताच तो घालवायचा नाही, त्याला चांगलं सांभाळायचं. शाळवाच्या कापलेल्या सडाव पाय द्यायचा नाही, त्याला सांभाळायचं, जपायचं, पण फारच जपायचं नाही. किती जपलं तरी शेवट जाईल. म्हणून असा एक समन्वयाचा दृष्टिकोन ठेवून यात सांभाळता का येईल, तर वृत्ती सांभाळता येते. आत्मा सांभाळायची गरज नाही, शरीर सांभाळता येत नाही. फार तर काय मला रोगराई घालवता येईल, पण याच्या पलीकडे वृत्ती सांभाळणं मात्र साधकाचं काम आहे. ज्ञानोबराय सांगतात बाळछंदामध्ये, वृत्ती सहित मज लपवी, माझे मन चरणी ठेवी, निवृत्ती पदोपदी गोवी तू गोसावी दिनोद्धारण. वृत्ती सहित मला लपव का, कारण मला विठ्ठल व्हायचं आहे, मला ज्ञानोबराय राहायचं. विठ्ठली विठ्ठल झाला देह माझा, बाप रखमा देऊरू दिनानाथ भेटला. देव भेटल्यानंतर असं मला तेच व्हावं असं वाटायला पाहिजे, दुसरं काही व्हावं असं वाटू नाही. आणि दुसरं काहीतरी व्हावं असं वाटलं की मग तिथं भेद आला, आणि मग तिथं भेद आहे, तिथं स्पर्धा दुःख आहे, आणि मग तिथं भयाचं मूळ आहे. उपमन्यूनं दुधाचा सागर मागितला, ध्रुव बाळानं ध्रुव मंडळ मागितलं, सुदाम देवाने सुदाम नगरी न कळता देवानं मनातलं आई कळवून घेतलं आणि त्याला पाहिजे ते दिलं. अनेकाने अनेक घेतलं, पण मारुतीराया मात्र फसले नाही. तुकोबराया आमचे साधू संत कोणतेही फसले नाहीत, कारण त्यांना माहिती आहे दिलं तरी हे देव नाशवंतच देतो. म्हणून देवाला काय द्यायचं हे अजिबात देवाकडे विचारायला जायचं नाही. देवाकडे काय मागायचं हे संतांनी विचारून जायचं, त्यांना त्याची खोड माहिती आहे. देवाचा गुण त्यांना कळालेला आहे. हो, हा कशात घालतोय आणि काय मनातलं दे, म्हणून आवडीचं देतो तो देव, आणि अतिशय हिताचं देतात ते संत. आवडीचं काय, पैसे शिल्लक राहतात म्हणून चॉकलेट दिली पोराला, काय दुकानदाराचा त्या मुलाचा संबंध आहे. पण ती आई म्हणते मुला हे असलं खाऊ, आईला हित कळतं, लेकुराचे हित आहे. कळवळ्याची जात संतांना कळतं. आवडीचे विषय गोड असले तरी फारसे बघत बसू नये. या विषयाच्या सेवनानं महाराज, विषय एक वेळ बरा, सेवन केलेला बरा, पण त्या विषयाची ओढ लागल्यानंतर जे चिंतन सुरू होतंय त्या चिंतनात अखंड आयुष्य बर्बाद होतं, तरी देखील लोकांना कळत नाही. आणि मग ते चिंतनाचंच मोठं सामर्थ्य आहे महाराज, की 83 विषयांचे ध्यान हे विपायवा हे मन, तरी येसने हे पतन घेऊन सीत पावे. च्या काही 4 रुपयाला पिता येईल हो, पण तुम्ही शेतात असावं, 3 वाजलेला असावं आणि घरच्यांनी चहा नाही आणला तर काय काय मनात सुरू होतंय.
मी गेलो केव्हा मला चहा नेत नाहीत, माझी कोण व्यवस्था करीत नाही. घरात गेलो की बघतो चहा 15 रुपयाचा, खरं भांडण केवढं होतं मोठं. सगळ्या घरात मला काय होऊन जातं, दैन्य अवस्था होऊन जाते. एका एका विषयासाठी चित्त एवढं तुटतं. तुकोबारायांना सांगायचंय, तिथं तडजोड करत बसायचं नाही. हे भोग असेच प्रारब्धाने येतील जातील. अनुकूल असले तरी टाकायचे, प्रतिकूल असले तरी भोगून सारायचे, पण यात मन अजिबात उद्विग्न होऊ द्यायचं नाही. भरत राजानं अनुकूल सगळं टाकलं, आम्हाला अनुकूल काहीच नाही तरी सुद्धा आम्ही माझं म्हणून आम्ही बसून बसलोय, आम्ही मूर्ख आहोत. भरत राजानं अनुकूल सगळा व्यवहार टाकला. म्हणजे राजवैभव भोगिती त्याशी कदा नव्हे विरक्ती, भरते केली नवल ख्याती, श्रीविला श्रीपती भोग त्यागे. या सगळ्या भोगाचा त्याग करून श्रीपती भोगला भरत राजानं. भरत राजा म्हणजे सामान्य राजा नव्हे, ज्याचे भाऊ 91 कर्ममार्गाचे असामी, नवखंड पृथ्वीवर 9 अधिपती, उरलेले 9 नारायण, कबीर हरी अंतरिक्ष आणि 10वा भरत, आणि ते मिळून 90 असे 100 भाऊ. त्या 100रातला प्रमुख भरत राजा. आणि त्या भरताचं सगळ्या पृथ्वीवर राज्य होतं, भारतावर नव्हे. आणि ती भारत ही त्याची राजधानी होती. केवढं मोठं आम्ही भाग्यवान आहोत. म्हणून भरत नावावरूनच आम्हाला भारतवर्ष हे नाव पडलं. ही तू काय नाथबाबांनी चांगलं चरित्र मांडलेलं आहे. त्याच नवनारायणाचे 9 अवतार म्हणजे नवनाथ. ज्यांच्या भावात नवनाथांचं सामर्थ्य आहे, तो ज्यांचा ज्येष्ठ बंधू किती बलवान असेल. म्हणून वैराग्याचे सामर्थ्य आहे. म्हणून वृत्ती अशी लपवता आली पाहिजे, वृत्ती यातून बाहेर काढता आली पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मग न ये वृत्तीवरी सुखाचे शेजारी, सुखाची शेजेवरी किंवा शेजारी म्हणा, पोहडे येईन मी सुखरूप होईन. म्हणून तुकोबाराय सांगतात, ही ब्रह्मादिक पद जरी असली तरी अनुकूल असली तरी काय झालं, ते दुःखाला कारण आहेत. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दूषित कदाचित मन माझं तिकडे आसक्त होईल, होऊ देऊ नको. अशी अनेकांची चरित्र आम्ही बघितली. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. वर्म कळलं म्हणजे त्याच्यातला काय गुणदोष आहे, काय त्याचं साथा, म्हणजे त्याच्यामध्ये काय सुख देण्याचं सामर्थ्य आहे, काय दुःख देण्याचं सामर्थ्य आहे, हे सगळं आम्ही तुलना करून विचार करून बघितलं. आणि हे सगळी अंती नाशवान फळ देणारी आहेत. कर्म सुद्धा नाशवान फळ देतं, आणि धर्म देखील सकाम जर असेल इच्छा धरून केलेला तर तो सुद्धा नाशवंत फळ देतो. म्हणून आपला धर्म हा निष्काम असावा. आपण केलेली साधना निष्काम, आपण केलेलं नामस्मरण निष्काम भावनेनं असावं. त्यात काही मिळावं अशी इच्छा असो नाही. खरोखरच उपासना ही मनाच्या उन्नतीसाठी आहे. परमार्थ सुद्धा काही ऊस 1.5 टनानं पडावा याच्यासाठी भजन नाही. भजन हे आमच्या उद्धारासाठी आहे. हे शरीर असते 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 निराश करत करत जायचं, विकार एक 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 सोडायचा. त्यांनी अशी लय चिंतनाची भूमिका सांगून ठेवली. 6 विकार, पंचमहाभूत, 4 देह, 3 गुण, ब्रह्ममाया याचा विचार करावा. शेवटी मायेचा निराश करावा, ब्रह्मात विलीन व्हावं, आणि ते ब्रह्म मीच आहे, मी वासुदेव तत्वता कळून घ्यायचा. म्हणून असं विस्तारानं मांडणी मांडली. कर्म तर करावंच लागेल, उपासना देवाची करावी लागेल. आणि त्यातून कुणाची उपासना कशी करावी, का करावी, ह्याच्या करता भक्तिशास्त्र निर्माण झालं. आणि त्या भक्तिशास्त्रामध्ये आमच्या तुकोबारायांच्यासारखे, ज्ञानोबारायांच्यासारखे महान संत उदयाला आले. आमच्या वारकरी संप्रदायाला मोठा आशीर्वाद दिला की देवाच्या नामस्मरणात काय बळ आहे ते त्यांनी पटवून दिलं. म्हणून आजही भीमेच्या तटावर ज्या पुंडलिकरायांनी देव उभा केला त्याच्या पुरुषार्थाचं सामर्थ्य वर्णन करताना तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय म्हणतात, कोण या पुरुषार्थाची गती आणि याला हतोहती जहाज पृथ्वीपती केली ख्याती अद्भुत, भला पुंडलिका भला महिमा नवजाय वर्णिला, दगा देऊन अवघी आला साठविल्या विनाश. आता नावेत बसून नावाचं वल्ल मारत बसावं काय मोठ्या जहाजाला हुक अडकलेला बरा. जहाज चाललंय मोठं, आपलं डोनगतीला अडकलेलं बरं काय, आपण उगाच दंडाच्या बळावर मारत बसूया. वल्ल आयतं जातंय त्याला उगाच अडकायचं, पिन घालून टॉलीला टॉली जोडायची. ट्रॅक्टर ओढत नेते पुढलं का आम्ही ओढत न्यायचं. म्हणून आमच्या बळानं हे होणं शक्य नाही. अशी एक शरणांगतीची भूमिका या अभंगात मांडतात. ईश्वर शरणांगती याला म्हणायचं, लांबडं होऊन पाया पडणं शरणांगती नाही, ती भेंडाळले म्हणायचं. देवळात येऊन लांबडं पडले ते घाईला आलंय असं म्हणायचं त्याला, हे शरणांगती नव्हे. अन्यथा शरणम नास्ते, देवा तुझ्या व्यतिरिक्त मी काहीही बघत नाही. मला जर अशी शरणांगती असेल तर माणसं एकमेकाचं काही साहित्य नेणार नाही, कोणाची उचल करणार. बघणारा देव आहे ही भावना आहे नव्हे. देवळात एक दिसतंय, कुठंतरी CCTV लावलेत आता माणसाने म्हणून माणसं थांबले, शेतात कुठं बघतात, नेतात पळवून एकमेकाचं उचलून. काय मग तिथं पांडुरंग नाही आहे.
हे कळत नाही महाराज. म्हणून उपासनेला फार दड चालवावं लागतं. लक्ष्मणाने एकही थेंब पाण्याचा 14 वर्ष तोंडात घेतला नाही, म्हणून इंद्रजित मरण पावला. हे आमच्यासारख्याने चोरून खाऊन आम्ही व्रत करणार, काय करायचं ते आमचं सगळं अर्धच उपासना असते. मग ते सगळ्या देवात सगळीकडे ही अशीच आहे. आमच्यात माईला सुद्धा अशीच विचारतात, बकरं सुरू ठेवू का बंद करू. लोकांचं काय भावना असेल तसा देव करतात, आणि मग काय जसं भावना असेल तसं फळ. मग ते कधी द्यायचं काय द्यायचं एवढ्यापर्यंत बारकावं करतात नाही. मग काय मनात असेल पै पाहुणं गोळा होतील त्यांच्या सवडीव करायची माही. आता सवडीवर माही काय देवाच्या तिथी मितीला व्हायला पाहिजे. एकादशी ज्या दिवशी छापली आहे त्या दिवशी व्हायला पाहिजे का उद्या करूया म्हणून चाललंय. धर्मशास्त्राला अनुसरून उपासना व्हायला पाहिजे. धर्मशास्त्रानं जसं सांगितलंय तशी आपली भूमिका तयार व्हायला पाहिजे. सगळ्यांचा मान राखून आपण सेवा करायची. तुकोबारायांनी कशालाही धक्का लावलेला नाही, कोणत्याही संप्रदायाला त्यांनी उन्हा आणलेलं नाही. माझा संप्रदाय तुम्ही स्वीकारा म्हणून कुणावर बडेजावही दाखवलेला नाही. मला आलेला अनुभव पहा, माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. माझं भाग्य बघा, माझा भाव बघा, माझी भक्ती बघा, अनुभव घ्या. मी देव आपलासा केलेला आहे, आणि तो कोणत्या बळावर केला असेल तर विवेक आहे त्यांच्याजवळ आणि वैराग्य आहे. असं पराकुटीचं वैराग्य तुम्हाला आम्हाला लाभावं. ब्रह्मदेवाचं पद मिळालं तरी हुरळून जाऊ नये, तिथं जाऊच नये. वास्तविक मन तिथं कदाचित आसक्त होऊ नये. हे सगळे माईक पदार्थ आहेत असं कळावं, आणि तेथे माझे अर्थ नको देवा. हे असं फसवणारे पदार्थ आहेत, हे घेऊन कुणाचं कल्याण झालेलं रामप्रभूंच्या महाराज उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता सभा भरवलेली शेवटला पृथ्वी मुलाचा हार जानकी मातेनं दिला. मारुतीरायाने तो फोडून टाकायला सुरुवात केली. ते म्हणाले, हे वानराची जमात याला काय कळतंय. म्हणाले, पृथ्वी मुलाचा नवरत्नाचा हार यानं फोडून टाकालाय. मारुतीरायाने विचारलं, का फोडता. तर यात माझा राम नाही असं म्हणतात. त्या मनात कधी राम असतोय काय. म्हणाले, एवढा जर शहाणा असतास तर तुझ्यात राम आहे काय म्हणून विचारलं. त्यांनी फाडून दाखवलं अशी कथा आहे. आता ते कोणत्या रामायणात आहे माहिती नाही, पण छाती फाडून राम पंचायतन दाखवलं. मला सांगा, देहच रामरूप करता येणं केवढं मोठं भक्तीचं सामर्थ्य आहे. म्हणून सगुण भक्तीमध्ये देहच विठ्ठल होता येतो. ब्रह्मीभूत काया होतशे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, साठविला हरिजी ही हृदय मंदिरी. एवढा मोठा टप्पा आहे. विचार आहे निर्गुण निराकार देवाचा, उपासना आहे सगुणाची. सगुणाच्या जिन्याशिवाय निर्गुणापर्यंत जाता येत नाही. ही शिडी पाहिजेच पाहिजे. म्हणून अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती. आम्हाला सगुण भक्ती करायची आहे. काकडा भजन करून देव जागा ठेवायचा आहे. हरिपाठाच्या नामस्मरणाच्या बळावर त्याला सदैव नामचिंतनात गुंगवायचं आहे. म्हणून हे असं अनंत काळापर्यंत चालत राहावं म्हणून देवाकडे मागणी मागायची आहे. देवा, हे आमच्या कार्याला तू आशीर्वाद दे, आमची बुद्धी स्थिर ठेव. कारण परमार्थात काय हे स्थिर राहील, बुद्धी त्यांना अनुग्रह द्यावा, आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी विनवणी तुकोबाराई करतात. आम्ही त्या माध्यमातून ही सेवा अखंड निर्विकार निष्काम भावनेनं चालावी अशी विनंती पांडुरंग परमात्म्याकर करून शिवेला विराम देतो. महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज